मंचरमध्ये कांदा उत्पादकांचं जोरदार आंदोलन, शेतकऱ्यांकडून पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावरती फेकले, आंदोलनामध्ये रोहित पवारही सहभागी। सुनील टिंगरे पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीमधून अर्ज मागे घेणार, पार्थ पवार यांना टिंगरेंची नाराजी दूर करण्यामध्ये यश। राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नाराजीवरती अखेर पडदा। शिवसेना एकच, ज्यांना परतायचे त्यांनी मातोश्रीवरती यावं, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यास ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला। अब्दुल सत्तारांना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बोलावलं। बंडखोरीच्या संदर्भात होणार चर्चा, तर मुंडकं छाटण्याच्या वक्तव्यावरही जाब विचारण्याची शक्यता। विधान परिषदेमध्ये जागा न मिळाल्यामुळे रामदास आठवलेंची नाराजी, दगाफटका करत नाही म्हणून गृहीत धरू नका, महामंडळ नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या मैत्रीचा सन्मान राखा, आठवलेंची पोस्ट। कॅगच्या सक्तीमुळे लाडक्या बहिणींची केवायसी, 81 लाख अपात्रांना वगळण्यावरती मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर सरकारी तिजोरीमधून पैसे दिल्याप्रकरणी फडणवीसांवरती गुन्हा दाखल करा, राऊतांची मागणी। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पाणी परिस्थिती आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरती होणार चर्चा, तर कर्जमाफीचा निर्णय होणार का याचीही उत्कंठा। रेल्वे प्रवाशांच्या वेटिंग तिकिटांची संख्या कमी होणार, स्लीपरच्या वेटिंग तिकिटांची संख्या 400 वरून 200 वर आणणार, वेटिंग तिकिटावरती प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई। हातपाय तोडल्याशिवाय लोक कायदा पाळणार नाहीत, कर्नाटक हायकोर्टाचं धक्कादायक वक्तव्य, 23 वर्षीय बलात्काराला जामीन नाकारत असताना केली टिप्पणी। जेजुरीमध्ये भाविकांना भंडारा घेण्याची सक्ती केल्यास तो खंडणीचा प्रकार समजला जाणार, पोलिसांचा भंडारा विक्रेत्यांना इशारा, ग्राहकांच्या तक्रारी आणि वादानंतर निर्णय।